नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज दिनांक 7 ऑगस्ट 2026 रोजी वसमत बाजार समितीमध्ये हळदीचे बोलीबीट चालू आहे. तर जर मित्रांनो बघूया हळदीला काय बाजारभाव मिळत आहे. या गाडीला बाजारभाव मिळाला 15,800 रुपये. 15,800 मध्ये ही गाडी गेलेली आहे. या गाडीला बाजारभाव मिळाला 13,800 रुपये. एवढी काय व्यवस्थित गाडी नाही, 13,800 रुपयामध्ये ही गेलेली आहे. या गाडीला बाजारभाव मिळाला 16,700 रुपये. 16,700 मध्ये ही गाडी गेलेली आहे. थोडीला बरी आहे. या गाडीला बाजारभाव मिळाला 16,425 रुपये. 16,425 मध्ये ही गाडी गेलेली आहे. थोडी बारीक आहे, याच्यामध्ये मिक्स आणि कचरा पण आहे आणि डंकी पण मला दिसत आहे. 16,400 मध्ये या गाडीला बाजारभाव मिळाला 17,000 रुपये. 17,000 मध्ये ही गाडी गेलेली आहे. 17,000. आज किती भारीचा माल असला किंवा चांगला लॉट असला तरी 17-17.5च्या वरी भाव मिळत नाही. या गाडीला बाजारभाव मिळाला 16,550. 16,550 मध्ये ही गाडी गेलेली आहे. 16,550 मध्ये या गाडीला बाजारभाव मिळाला 17,325 रुपये. 17,325 मध्ये ही गाडी गेलेली. काल हीच गाडी 18,000 18,500च्या दरम्यान जात होती. या गाडीला बाजारभाव मिळाला 17,425. 17,425 मध्ये ही गाडी गेलेली आहे. एक नंबरची गाडी आहे. काल याच गाडीला 18,500-19 दर मिळत होता. आज 1,500 ते 2,000 रुपयांना बाजारभाव घसरलेली आहेत. या गाडीला बाजारभाव मिळाला 17,675. 17,675 मध्ये ही गाडी गेली. काल हीच गाडी 19,000च्या दरम्यान जात होती. या गाडीला बाजारभाव मिळाला 15,900 रुपये. 15,900. तुकडी भरपूर आहे याच्यामध्ये. या गाडीला बाजारभाव मिळाला 16,500 रुपये. 16,500 मध्ये ही गाडी गेलेली आहे. 16,500. या गाडीला बाजारभाव मिळाला 16,900 रुपये. 16,900 मध्ये ही गाडी गेलेली आहे. या चुलीला बाजारभाव मिळाला 14,550 रुपये. 14,550 मध्ये ही चुरी गेलेली आहे. या गाडीला बाजारभाव मिळाला 17,325 रुपये. 17,325 मध्ये ही गाडी गेलेली. थोडा कचरा आहे आणि थोडं पॉलिश पण कमी आहे. 17,375 मध्ये गेली. या गाडीला बाजारभाव मिळाला 15,800 रुपये. 15,800. डंकी माल आहे पूर्ण. 15,800 रुपये बाजारभाव मिळाला. कचरा पण आहे याच्यामध्ये. तर शेतकरी बांधवांनो, गाडी ही 14,000 ते 16,000 100-200च्या दरम्यान सरासरी विकत आहे आणि एखाद्या दोन गाडीला 16,500 17,000 17,500 700 असा बाजारभाव मिळत आहे. चला आता गट्टूला काय बाजारभाव मिळत आहे पाहूया. या गट्टूला बाजारभाव मिळाला 16,575. 16,575. डबल पॉलिशचा गट्टू आहे आणि गोटी साईजचा पण आहे. 16,575 मध्ये गेलेला आहे. या गट्टूला बाजारभाव मिळाला 16,400 रुपये. 16,400 रुपये. तेवढा काही व्यवस्थित गट्टू नाही पहिल्या गट्टूसारखा. कचरा पण भरपूर आहे याच्यामध्ये. या गट्टूला बाजारभाव मिळाला 16,000 रुपये. 16,000. थोडंसं पॉलिश कमी आहे. 16,000 मध्ये गेलेलं आहे. या गट्टूला बाजारभाव मिळाला 16,200 रुपये. 16,200 मध्ये हा गट्टू गेलेला आहे. गट्टूमध्ये तुकडी भरपूर आहे. 16,200 मध्ये गेलेला आहे. या गट्टूला बाजारभाव मिळाला 15,800 रुपये. 15,800. डंकी गट्टू आहे. थोडी कीड लागलेली आहे आणि तेवढं व्यवस्थित पॉलिश पण नाही. या गट्टूला बाजारभाव मिळाला 15,900 रुपये. 15,900 मध्ये हा गट्टू गेलेला आहे. एवढा काही व्यवस्थित गट्टू नाही, बघू शकता. या गट्टूला बाजारभाव मिळाला 15,725 रुपये. 15,725 मध्ये हा गट्टू गेलेला आहे. बुरा आलेला आहे. या गट्टूला बाजारभाव मिळाला 16,100 रुपये. 16,100 मध्ये हा गट्टू गेला. तर शेतकरी बांधवांनो, गट्टू हा 14,000 ते 16,000च्या दरम्यान सरासरी विकत आहे. एखाद्या दोन गट्टूलाच
14,300 500 असा बाजारभाव मिळत आहे आणि काडी 14,000 ते 16,000च्या दरम्यान सरासरी जात आहे. एखाद्या 2 काडीला 16,500 16,900 17,000 17,500 असा बाजारभाव मिळत आहे. तर शेतकरी बांधवांनो, आपण हळद विक्रीस आणताना ताजे बाजारभाव आधी माहीत करून घ्या आणि नंतर हळद विक्रीस वसमत बाजार समितीमध्ये आणा. हा आमचा बाजारभावविषयक माहितीचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि असेच बाजारभावविषयक माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या प्रगत शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आपल्या सर्वांचे धन्यवाद. जय जवान, जय किसान.